कोकणात सध्या वातावरणात बदल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज देखील हवामान विभागानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यात कडक उन्हाळ्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। तर दुपारनंतर या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। जिल्ह्यातील तापमानाचा पारा सध्या 40 अंशांच्या पुढे जाताना पाहायला मिळतोय। तर गेले 2 दिवस किनारपट्टी भागात ढगाळ हवामान होतं, मात्र आज पुन्हा एकदा या ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आज देखील हवामान विभागानं या ठिकाणी तीव्र उन्हाच्या झळा जाणवतील असा इशारा देखील दिलेला पाहायला मिळतोय। पुढील 2 दिवसांसाठी या ठिकाणी हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला पाहायला मिळतोय। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता देखील हवामान विभागानं दुपारनंतर या ठिकाणी वर्तवलेली पाहायला मिळते। वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण देखील 75% वरती गेलेलं पाहायला मिळतंय। राज्यात आर्द्रतेचं हे सर्वात अधिक प्रमाण कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं किनारपट्टी भागात हा तापमानाचा पारा हा वाढलेला असेल। तर दुपारनंतर या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील असा देखील हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।